फोन का उचलत नाहीये ती दोघं? इतका कसला राग? काय करू काही सुचेनासं झालंय. परत करून बघते. हिअर वी गो. मम्मा गरम गरम ब्रेकफास्ट आणलाय, चल पटकन खाऊन घे. मम्मा काय ग, काय झालं? अगं फोन लावते मगासपासून. देवांशला लावला तर तो उचलत नाहीये, सईला लावलं तर वहिनीने पण नाही उचलला ना फोन. ऍक्च्युली आय एम नॉट सरप्राइज्ड. दादाने पण नाही रिसीव्ह केलेत कॉल्स माझे. माझंच चुकलं. मी त्यांना जाऊ दिलं ना, ही खूप मोठी चूक झाली माझी. आता मला काही सुचेनासंच झालंय. मम्मा तू ना ओव्हर थिंक करतेस आणि तुझं काहीच चुकलेलं नाहीये ह्यात. तू आधी ब्रेकफास्ट करून घे बघू आणि प्लीज शांत हो. अगं कशी शांत होऊ मी बाळा? इथे मुलांच्या काळजीने वेळ लागायची वाळी आलीये माझ्यावर. कुठे असतील, काय करत असतील हे कळल्याशिवाय घशाखाली एक घास उतरायचा नाही माझ्या. मम्मा असं करून कसं चालेल? तुला औषधं घ्यायची आहेत की नाही? थोडं तर खावंच लागेल ना. मला काय वाटतं माहितीये, दादा वहिनी ज्या सिच्युएशन मधून घरातून गेलेत ना, आपण ना त्यांना थोडासा वेळ देऊया. ते नॉर्मल झाले ना की आपण कॉल करते. मग तोपर्यंत काय आपण फक्त देवाचा धावा करत बसायचं? नाही मम्मा, फक्त थोडा पेशन्स ठेवायचा. तेच नाही जमत आहे ना मला रिया. नाही जमत आहे मला पेशन्स ठेवायला. मी खरंच चुकले. त्यांना रात्री मी जाऊच द्यायला नको होतं. काय रात्रीचे गेले, कुठे असतील, सुखरूप असतील की नाही, काहीच कळवावंसं वाटलं नाही त्या दोघांना. मला काय वाटतं माहितीये, प्रॉब्लेम त्यांचा नाहीच आहे. तुला हायपर टेन्शन होत आहे कारण तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस. तू आधी थोडासा ब्रेकफास्ट कर. तुला औषधं पण घ्यायची आहेत ना. रिया मला खरंच नकोय. मम्मा ग, खरंच नकोय बाळा मला. मम्मा औषधं नाही घेतलीस तर आजारी पडशील ना. बरं होईल मी आजारी पडले तर. त्यानिमित्ताने दोघं घरी तरी परत येतील. आणि दादा आणि वहिनीला हे कळलं की तू काहीच खात पित नाहीयेस, औषधं घेत नाहीयेस, तर कसं वाटेल त्यांना? आवडणार आहे त्यांना हे. मी एक काम करते मम्मा, मी दादा आणि वहिनीचा ऍड्रेस शोधून काढायचा प्रयत्न करते. तुला जमेल? हो खरंच त्यांना शोधून काढशील तू रिया? हो मम्मा, मी करते काहीतरी. यू डोंट वरी. पण एका अटीवर, तू ब्रेकफास्ट करायचा आहेस, औषधं घ्यायची आहेस आणि थोडा आराम करायचा आहेस. थँक्यू. घरावर एखादा कठीण प्रसंग आला की घरातली लहान मुलं सुद्धा किती मोठी होतात. मम्मा आता अजिबात रडायचं नाही. पटकन खाऊन घे. मग आपण परत एकदा दादा वहिनीला फोन करून बघूया. सॉरी सर, इज देयर एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. ॲक्च्युली काय ना, मी जरा तुमच्या नावामध्ये ना कन्फ्यूज आहे. देवांश जहागीरदार, राईट? म्हणजे हे तेच ना, जहागीरदार इंडस्ट्रीचे MD. हो माय गॉड, सिरियसली आय कांट बिलीव्ह दिस. म्हणजे तुम्ही खरंच देवांश जहागीरदार आहात? अहो, ही आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट आहे ना. आणि सिरियसली तुम्ही खरंच जॉब शोधताय? हां, आय मीन मला गरज आहे जॉबची आत्ता सर. अहो मिस्टर जहागीरदार, ही ज्युनियर लेवलची पोस्ट आहे, तुमच्या योग्यतेपेक्षा खूपच कमी, आणि तरी पण तुम्हाला हा जॉब करायचा आहे? सर, आय अंडरस्टँड युअर पॉईंट. पण पोस्ट जरी ज्युनियर लेवलची असली तरी मला त्या पोस्टवर काम करण्यात काहीच हरकत नाही आहे. तुमची जरी हरकत नसली तरी आमची हरकत आहे ना. आम्हाला आमची कर्टसी जपायला हवी. आणि समजा देवांश जहागीरदाराला ज्युनियर मॅनेजरची पोस्ट दिली आणि जर का ही गोष्ट माझ्या सिनियरला कळाली तर माझी काय खैर नाही. सर तुम्ही मला खरंच खूप फ्लॅटर करताय. बट ॲज आय टोल्ड यू, मला जॉबची गरज आहे आणि माझ्या स्किल सेटचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर प्लीज कन्सिडर मी. स्किल सेटचा प्रश्नच नाही आहे. तुमचं फक्त नाव आमच्या कंपनीशी जोडलं तर आमची कंपनी कुठल्या कुठे पोहोचेल याची मला चांगलीच कल्पना आहे. तरी पण मी एकदा माझ्या सिनियरशी बोलून बघतो. जर त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर मग तुम्ही
ॲज अ पार्टनर म्हणून आम्हाला जॉईंट व्हा. आणि ही गोष्ट ऐकून माझे सिनियर डेफिनेटली खुश होतील. सॉरी सर, प्लीज मला चुकीचं समजू नका, पण आत्ताच तुम्ही म्हणालात की माझ्या स्किल सेटचा काही प्रश्नच नाही आणि तरीसुद्धा मला डिरेक्टली पार्टनरशिपसाठी ऑफर केलं. आय मीन माझ्या जागेवर जर आता कोणी एक सामान्य माणूस सेम CV घेऊन तुमच्या पुढे आता बसलं असतं तर त्यांना पण तुम्ही सेम ट्रीट केलं असतं का? ॲब्सोल्युटली नॉट. एक्झॅक्टली. सो मला काम हवं आहे, पण ते माझ्या कॅलिबरच्या जोरावर, माझ्या नावाच्या भरोशावर नाही. तसं काय असेल तर प्लीज मला नक्की कळवा. आय विल वेट टू हिअर बॅक फ्रॉम यू. अँड थँक्यू फॉर युअर टाईम. सी यू सर. थँक्यू. हां हॅलो. काय वाटतं मिस्टर नाईक? येस, प्रेझेंटेशन तर इम्प्रेसिव्हच आहे. चला मग आपण वाट कसली बघतो, कारण डीलच्या टर्म्स तुम्ही सांगितल्या तशाच आर्टिक्युलेट केलेल्या आहेत आणि शॉर्ट टर्म गोल्स सुद्धा ब्रेकडाऊन केलेले आहेत. गुड जॉब मिस भैरवी. ग्रेट. वाट न बघता आपण डील करून टाकूया आता. नाही, ते प्रपोजल वगैरे सगळं ठीकच आहे, पण माझे अजूनही काही प्रश्न आहेत. शुअर, विचारा ना. आपल्या या मीटिंगमध्ये देवांश जहागीरदार का जॉईन नाही झाले? एक फॅमिली इमर्जन्सी आली, त्यामुळे त्यांना आउट ऑफ टाउन जावं लागले. पण आपली डील झाल्यानंतर ते या प्रोजेक्टवर असतीलच आपल्यासोबत. आर यू शुअर? येस, ऑफकोर्स. नाही, म्हणजे माझ्या कानावर काहीतरी वेगळंच ऐकायला आलंय की देवांश जहागीरदार यांनी जहागीरदार इंडस्ट्रीजमधून काढता पाय घेतलाय म्हणून. व्हॉट? हे कोणी सांगितलं तुम्हाला? मॅडम, सांगायची काय गरज आहे? सध्याच्या मार्केटमध्ये हॉट गॉसिप आहे की देवांश जहागीरदार हा त्याची कंपनीमधून बाहेर पडून स्वतःचा बिझनेस सुरू करतोय. व्हॉट नॉनसेन्स. असं काही होणार नाही आहे. सगळं ठीक आहे. देवांश आमची कंपनी सोडून कुठेही जाणार नाही आहे. बघा मॅडम, प्लीज तुम्ही चिडू नका. मी फक्त लोक काय बोलतायत ना हे तुम्हाला सांगत होतो. पण ठीक आहे, तुम्ही ठामपणे बोलताय तर आय बिलीव्ह यू. हो, पण आपल्याला एक काम करावं लागेल. हे जे डील आहे हे देवांश जहागीरदार आल्यानंतरच फायनल करावं लागेल. ओके, मी आता निघतो. लेट मी नो. शुअर. गुड डे. या. मॅम ते लीव. या सहीमुळे ना माझं पर्सनल लाईफ तर स्पॉईल झालंच आहे, पण आता बिझनेसमध्ये नुकसान जिरायचं नाही. हे असं होऊन नाही चालणार. मला माहिती आहे देवांश, तुम्हाला या एवढ्याशा घरात राहायची सवय नाही आहे. या घरात आपल्या घरासारखी शांतता तुम्हाला मिळणार आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन. आई, हाय, बोल. काय ग सई, काय म्हणतेस? हां, घर लागलं का? काय चाललं होतं? हो, लागलंय. आणि आता काय नाही, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. खरंय. एकतर नवीन घर लावायचं म्हणजे फार ओढाताण होत असते, कळतंय मला. नव्याने संसार उभं करणं सोपं नसतं. सवय तर नाहीच आहे ग त्यांना, पण मी आहे ना, कमीत कमी कशी गैरसोय होईल ना ह्याच्यासाठी प्रयत्न करेल मी. तू काळजी करू नकोस. मी सगळं काही सांभाळेल. आणि असंही माझ्यामुळेच ते घराबाहेर पडलेत ना. तू सगळं प्रेमाने करशील मला माहितीये सई. बाकी सगळं ठीक आहे ना ग? हो, सगळं काही ठीक आहे. पण तू ठीक आहेस ना? हो, मी बरी आहे बाळा. आई, तुला काही बोलायचं आहे का? हो, बोलायचंय मला. आई, मामी काही बोलली आहे का तुला? नाही ग, वहिनीचं काही नाही. जानकीताईंबद्दल बोलायचंय. सई, त्यांचा फोन आला होता. आईंचा? काय म्हणाले आई? कशा आहेत त्या? तब्येत बरी आहे ना त्यांची? एवढी काळजी वाटते ना ग त्यांची? अगं मग एखादा फोन कर ना. त्यांनी फोन केला तर तुम्ही उचलत पण नाही आहात. खूप काळजीत होत्या ग, आवाजावरून कळत होतं सई त्यांच्या. आई, अगं मला कळतंय ग सगळं, पण एवढंच नाही फोन करू शकत आम्ही त्यांना. अगं पण का?
आई अगं, जर मी फोन केला किंवा त्यांच्याशी बोलले ना तर त्या घराचा पत्ता मागतील. जर त्यांना कळलं ना आम्ही अशा घरात राहतोय तर त्या घरी घेऊन जाण्यासाठी खूप हट्ट करतील. आणि देवांशी जर नाही म्हणाले तर आणखी त्रास होईल त्यांना. त्यात त्या आजारी आहेत माहिती आहे ना तुला. सगळंच खूप गुंतागुंतीचं होऊन बसलंय ग. सुटेल ग हा गुंता, फक्त थोडा वेळ जाऊ दे ना. आणि कसं आहे, खूप घाई करून ओढाताण केली ना तर धागे तुटतील. हे बघ सई, मला तुझी बाजू कळतीये बाळा. अगं पण जानकीताईंना काय सांगायचं? माहित नाही. सई, माझं ऐकशील का? तुम्ही एकदा इथं येऊन राहण्याचा विचार करा ना ग. परत तेच. आई मी तुला सांगितलं ना मी नाही येऊ शकत. आणि आम्ही तिकडे आलो तर मामी त्रास देणार आणि मला नाही चालणार ग हे सगळं. हे बघ, मला चालेल ते. किमान तुम्ही माझ्या नजरेसमोर असलात ना माझं मन शांत होईल ग. आई परत तेच. मी तुला सांगते ना आम्ही लांब राहून पण खूप आनंदी आहोत. तू नको आमची काळजी करू. आणि हे बघ, काही जर लागलं ना तर मी तुला हक्काने सांगेन. हो अगं, ते सांगशीलच तू. बरं आई ऐक ना, आधीमध्ये तू आईंना फोन करत जा आणि हवं तर भेटायला पण जा प्लीज. कारण तिकडे ती अंजली काय करत असेल ना माहित नाही मला. हे बघ, नको काळजी करू. मी त्यांना फोन सुद्धा करेन आणि जसं जमेल तसं भेटून सुद्धा येईन. हां, थँक्यू आई. थँक्यू. आईला थँक्यू म्हणतेस? बरं आहे. बरं ठीक आहे, चल आता मला स्वयंपाक करायचा आहे. मी ठेवू? बरं बरं, ठीक आहे. चल, काळजी घे. हां, बाय. हाय अंजली. हाय. आणि आता नेलबंड दे ना जरा. थँक्यू, बरं झालं आलास. मग कसा होता आजचा दिवस? ठीक ठाक. म्हणजे टीव्हीवर काहीच इंटरेस्टिंग नव्हतं सो मी रील्स बघत बसले. आणि संध्याकाळी काही कामच नव्हतं सो नेल आर्ट करतेय. कसं आहे? वाव, नाईस. है ना? व्हेरी कलरफुल. हा, थँक्यू. बरं ऐक ना अंजली, मला ना भूक लागली आहे, काहीतरी खायला कर ना. अंजली, अंजली, काकडी काय देतेस खायला? भूक लागली आहे मला, बनव काहीतरी. काय यार ओंकार, माझी नेल पेंट खराब झाली. आणि तू बाहेरून आलास ना, काहीतरी खाऊन यायचंस ना. आता हे फ्रेश नेल्स घेऊन मी किचन मध्ये जाऊन काम करू? अगं पण जेवणाची तयारी करायला आज जावंच लागणार आहे. असं पण गॉड, तुम्ही चहागीरदार ना. तुम्हाला जेवण सोडून दुसरं काही सुचतच नाही का? सारखं आपलं डायनिंग टेबल किचन, डायनिंग टेबल किचन. ते काय ते काय नाही. आज ना आपण बाहेरूनच ऑर्डर करूया. परत ऑर्डर? अगं कालच ऑर्डर केलं ना आपण. काल इंडियन केला, चायनीज करूया. अगं असं सतत ऑर्डर केलेलं मम्मा आणि बाबांना नाही आवडत आणि त्यांना चायनीज ना पचत पण नाही. अरे ओंकार, एवढी जर ऍडजस्टमेंट ते नाही करू शकत तर त्यांच्या जेवणाचं काय ना ते दोघं बघून घेतील. ओके, तू टेन्शन घेऊ नकोस आणि मला पण देऊ नकोस प्लीज. कम ऑन यार अंजली. अगं मम्मा आजारी आहे. अंजली, अंजली. काय आहे ओंकार? बरं, एक कप कॉफी तरी दे मला प्लीज. ती बघ रिया चालली आहे, तिला सांग. प्रिया, तू काय बनवतेस का आता? कॉफी करते माझ्या आणि मम्मासाठी. मला पण एक कप कॉफी दे ना प्लीज. का? तुझी बायको बसली ना नखा रंगवत, तिला सांग ती दे. मला माहिती आहे ना मम्मा आजारी येते. आज दिवसभरात 4 इंटरव्ह्यू दिले पण कुठेच काम झालं नाही. काय करू मी आता?
पटापट आवर. देवांश सकाळपासून बाहेर गेलेत. परत आल्यावर त्यांना भूक लागली असेल, खायला पाहिजे. पप्पन जेवण झालं पाहिजे बनवून. बकरा येतोय. साहेब, MG रोड सरळ आहे ना? नाही, इकडे नाही आहे MG रोड. तुम्ही इकडनं राईट घ्या, सेकंड लेफ्ट घ्या आणि मग तिकडनं सरळ गेल्यानंतर फोन करते. फोन पण नाही उचलत येते. बहुतेक जवळ झाले असतील म्हणून फोन नाही उचलत येत. ह्या लवकर देवांश. बापरे, काय अवतार झालाय माझा. ही अशा अवतारात बघतील तर देवांशला अजिबात छान नाही वाटणार. फ्रेश होते. अजून कसे नाही आलेत हे. आता तर फोनही लागत नाही यांचा. काय झालंय. उशीर होणार असेल तर सांगायला होतं ना यांनी. काय करू, नाक्यापर्यंत जाऊन बघू का. नाही नको, मी त्यापेक्षा ना ओमी आणि वरुणला कॉल करते. त्यांना सांगते की देवांश अजून आलेच नाहीयेत. नाही नको, तो तर फोन पण उचलणार नाही माझा. मी काम करते. मी देवांश, देवांश काय झालंय तुम्हाला. तुम्ही ठीक आहात ना. देवांश, 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 देवांश काय झालंय. बोला ना प्लीज. देवांश, हळू, सावकाश. देवांश काय झालंय तुम्हाला. प्लीज बोला ना. कोणी काही बोललंय का तुम्हाला. सॉरी सई. सॉरी का. जॉब नाही मिळाला म्हणून. काही हरकत नाही, आज पहिलाच दिवस आहे. फक्त तेवढंच नाही सई, जॉब तर नाहीच मिळाला, पण माझी बॅग चोरीला गेली सई. वाव, का पनीर आहे. टेस्टी आहे पनीर. हा. अरे, तुम्ही कोणी खात का नाही आला आणि एवढंच काय घेतलंय. तुम्ही खा, नाही तर मी सगळं फिनिश करून टाकेन. बाबा, तुम्हाला वाढू का. तुम्ही पनीर टेस्ट तर करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. या. ओके. नाही, मला मेल करून तेव्हा चेक करते आणि मी सांगते तुम्हाला. ओके, या, बाय. हे काय.
आज हा पसारा म्हणजे जेवण आहे का? हो. हो. ओ रिअली? मला नव्हतं माहीत लोकल हॉटेल्सवाल्यांना पोसायचा जहागीरदारांनी ठेका घेतलाय ते. मॅम तुम्ही पण किती फनी आहात. ऍक्च्युली काय झालं माहितीये, मला ना घरचं रोज खाऊन खाऊन इतकं बोर झालं म्हणून मी आज ठरवलं की आज आपण छान बाहेरून टेस्टी छान यम्मी काहीतरी मागवूया. म्हणून मागवलं, बाहेरून हॉटेलमधून मागवलंय. बॅग चोरीला गेली कशी काय? तुम्हाला काही झालं नाहीये ना देवांश? माझं सोडा, ती बॅग, त्या बॅगमध्ये सगळंच होतं. माझं सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स, माझ्या सगळ्या डिग्र्या, सगळं त्यात होतं. कोणीतरी आलं आणि माझ्या हातातून ती बॅग हिसकून निघून गेला आणि मी काहीच करू शकलो नाही. सई, मी काहीच करू शकलो नाही. पैसे नाहीये, काम नाहीये आणि ज्या सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंटच्या भरोश्यावर काम मिळणार होतं ती बॅग पण गेली आहे आता. काहीच कळत नाहीये मला. आता काहीच उरलं नाहीये माझ्याकडे. कसं होईल आपलं सई? काय होईल आता? देवांश हे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा ना. तुम्ही ठीक आहात ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बाकी सगळं नंतर. मला ना एक गोष्ट कळत नाही, आपण कोणाचं का वाईट केलंय हो साई? काय वाईट केलंय आपण कोणाचं? ती ना मूर्ख आहे. मला खरं जसं वाटलं होतं की मी आईला रॉंग प्रूव्ह करू शकेन आणि स्वतःच्या भरोश्यावर काहीतरी करून दाखवेन तिला, पण तसं काहीच घडत नाहीये. जिथेही जातो इंटरव्ह्यू करता तिथे लोकांना फक्त ना जहागीरदार हे नाव दिसतं, पण कोणालाच माझ्या स्किल्सवर, माझ्या एज्युकेशनवर, माझ्या डिग्रीवर कोणालाच विश्वास नाही. म्हणजे माझ्या कॅलिबरवर मला काम कधी मिळणारच नाही का? मिळणार ना, आणि माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर. आणि तुम्ही पण स्वतःवर विश्वास ठेवा देवांश. आणि हे बघा देवांश, सर्टिफिकेट नाही ठरवत तुम्हाला काय काम येतं, ते तुमच्या ज्ञानावरून ठरतं आणि ते तुमच्याकडे पुरेपूर आहे. एखादा व्यक्ती नक्कीच असा मिळेल ज्याला तुमच्या ज्ञानाची कदर असेल, तुमचं टॅलेंट कळेल त्याला. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. मला पूर्ण विश्वास आहे तुम्हाला नक्की चांगली नोकरी मिळेल. हां, आता प्लीज शांत व्हा. मी आहे ना. बरं चला आता लवकर फ्रेश व्हा, मी तुम्हाला जेवण वाढते. उठा देवांश, चला.